नमस्कार. आम्ही असा कारापूर या गावात जो प्रोजेक्ट लोधा प्रोजेक्ट आज गाजता तो त्या प्रोजेक्ट सायटीर आज आम्ही असा. तुम्ही पळयता हांगा सगळे गांवचे जे लोकल्स आसा ते हांगा जमल्या आणि त्यांचे काही समस्या आसा ते आम्ही गांवकारा कडल्यानूच आयकून घेवया. आई, हांगा तुम्ही म्हणटाली हांगा तुमचें शेत असलें म्हणून फाटीं हांव दाखयता आमच्या व्हिवर्सांक. हांगा सगळ्याक शेत असलें आणि तुम्ही आज तेच पळोवपाक आयला. तुमकां वाट कशी आसतली कितें आसतली ती पळोवपाक आयला, पूण हांगा पळयत जाल्यार आज आमकां कांयच दिसना. हांगा तुम्ही सांगा कितें तुमकां कितें प्रॉब्लेम फेस जाता हांगा? शेत सगळे असले ते सगळे काबार करून दवरले. इतल्या सगळे युरिया सगळे आमचे सगळे खणून आले त्यांच्यानी हे करी काजूची झाडां उडयली, फणसाची झाडां असली आम्ही असले सगळे आम्ही हे रान भोवन आम्ही पोट भरी कांदा आता आमकां कांयच धरूंक ना. आमी आतां खंय वचपाची? दादागिरी करता आमी कितें करपाचें हांगा? दादागिरी करता ती ह्या लोकांक ते कोणूच सांगलें म्हण आयकना. ते येवन हांगासर खणटा हें करता आमकां कोण सांगना. लोकांक कोण नांव सांगूंक ना. सांगनासर हांगा येवन हांगासर नांव दिताय. आमी जालीं ही आनी ते जाले मुनकारी. आनी कोण उलयता हांगासर? तुम्ही विषय घेवपाक? आम्ही हांगासर पयलीं शेत करताले. आमचे आवय बापूय ते आज्याचे बी आमकां खबर ना, पूण बापूय बी करतालो तेन्ना हांव तेज्या वांगडा बी येतालो हांगा शेतान. तेन्ना सगळ्याक हांगा शेत आसलें आनी आतां थंय केल्यार पळयल्यार रस्ते जाल्ले आसा. आमकां खबरूच ना हांगासर रस्ते करता आनी कितें करता म्हणून. जागो हो विकला म्हणून. सगळ्याक हांगा झाडां आसलीं, व्हडलीं व्हडलीं झाडां आसलीं, खयरीची झाडां आसलीं, काजूची झाडां आसलीं, सगळीं कापून उडयलीं तेंच्यांनी. नाच केली. हे झाड ना आतां दिश्टी पडना. आनी आमकां येदो असो हो कुडको दवरला ही नाची घाल म्हणून. बाकीचे आसले वडा झाड आनी खंयची झाडे आसल्यो सगळ्यो सोंपयल्यो. आता सगळे रस्ते करून दवरले. शेत ना भात ना काय ना. व्हडले सातनाचे मळ हेवल आसले अशें कांयच ते कळना कितें केलें. नायची झाड हो तुमचो जागो म्हणटात तुम्ही. आनी फुडें आसले ते गोलान म्हणून आनी ते माट्टी आमचे माट्ट्या म्हणजे आमचे थंय झाडां असली व्हडली झाडां आसली माट्टीची. सगळे मळ केले सपाट. एक झाड ना थंय पळोवंक मेळना. हे ते वडा खातीर ते वडाचे झाड आहा ते व्हडले आहा ते झाड आसा थंय मळाक ते व्हडले मळ ते. आगो ते बिल्डिंग बांदीत हांगासर आमकां घाण सकयल येतली. सकयल सगळी घाण येतली. हांगासर ते प्रोजेक्ट जालो तेंचो. आमच्यो बांयो बियो सगल्यो खराब जातल्यो. पहिले तुम्ही आता की गावच्या लोकांक हे त्यांचे जे मूळ शेत असले त्याचं तुम्ही व्हिडिओन पहिले आसतले कितें केला ते. ह्यातून खुबशीं झाडां आसलेली. हितून खैरीचे म्हणून एक झाड आसलेले, कॅश्यूनटची खुबशीं झाडां आसा. आतां थोडीच झाडां उरलेली आसा. खैरीचे हे अशें झाड आसा जे कट करपाक मेळना आनी तेज्या पासून एक तरेचे MDMA म्हणून ड्रग तयार करपाक मेळटा. थोड्या भुरग्यांनी पयल्लेले आसा हांगासर. थोडे जाण येवन ती झाडां कट करून व्हरता आसतना. तशेंच हांगासर तळे आसा, नॅचरल लेक आसा काय बरो, जे उदक पिवपाक मेळटा, गोरवांक मेळटा. जंगली जानवर आसा हेंचें काम रातचे जे चालू आसता त्याच्यामुळे हांगासर ते गौर म्हणटा पळय बायसन, ते बायसन सकयल येता शेतांनी रोप्यांनी म्हणटा पळय. लोकांनी सगळ्यांनी रोप भाजी बीन सगळे लायले आसा. सो रातच्या टायमार ते सगळे आवाजान ते सकयल धांवन येता. सो हे जो प्रोजेक्ट आसा तो सगळ्यांक माल पडलेलो आसा ह्या सगळ्या शेतकऱ्यांक. तांकां आतां काजीन येवपाची वाट तेंच्यांनी बॅरिकेड्स लावन कॉन्क्रिटाचे बंद केल्लेले आसा. तेंचे कडेन आमचें डिस्कशन चालू आसा की हे सगळें तेंच्यांनी बंद करून हे सगळें आमकां वाट ओपन करून सगळी जी जमीन आसली ती तशीच आसा तशी तेंची शेतकऱ्यांक बऱ्या तरेन दिवपाची. ह्या सरकाराक हांव विनंती करता की त्यांनी हेचे सिरियसली लक्ष दिवपाचें की हे एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन जे आसा ते आमी स्टॉप करूंक जाय. गोव्याक वाचोवंक जाय आमी. एग्रीकल्चर इज मेन आमचो हे आसा. ह्या फूल कारापूर गांवांत कारापूर सर्वंट पंचायतीच्या अंडर मेजॉरिटी जी जागा आसा ती कम्स अंडर एग्रीकल्चर और हॉर्टिकल्चर.
खूप कमी जाग्यार सेटलमेंट एरिया आसा. सो ही आमची पळोवंक जाय की ही सेटलमेंट एरिया कशी येयली. आनी तेज्या नंतर जो लेक आसा तो 2011 रिजनल प्लॅनान कित्याक दाखोवंक ना. हो पण हांव सरकाराक विनंती करता की ती पळोवंक जाय की 2011 आमचो जो लेक आसा तो तितून कित्याक दाखोवंक ना. 2011 कित्याक दाखोवंक ना तो तेजेर लक्ष दिवपाचें. पूण तुमी सरावंडींग आतां तुमची प्रॉपर्टी आसा जाल्यार जेन्ना कन्वर्जनाचो प्रपोज कन्वर्जन बी जाल्लें तेन्ना तुमकां अशें कितें नोटिफिकेशन पावलां? नोटीस आतां त्यो म्हणटा की नोटीस थोड्यांक येयल्ल्यो पण त्यो कितें आसा पोस्टमॅनान त्यो दिवंक ना. पोस्टमॅन म्हणटा की हो मनीस एक्झिस्टिंग ना. मेल्ल्याच्या नांवान येयला त्यो. सो ते एक्झिस्टिंग ना म्हणून तिने रिटर्न केली. आणि आम्ही जेन्ना पोस्ट ऑफिसान वयता तेन्ना पोस्टमॅन म्हणटा की ना हांव तुका दिवपाक सोदिना. लँड सर्वेन तो हांगाच सांगता तुज्या लँड फुड्यान सर्वेन जेन्ना थोडे जाण वयता म्हणजे आमकां खबर ना म्हणटा. सो हे पळोवंक जाय की कित्याक नोटीस मेळोंक ना शेतकऱ्यांक. बिकॉज हे सगळे जे कन्वर्जन जावं कितें जाल्लेलें आसा लँडाचें जे डिस्ट्रक्शन जाल्लें आसा ते नोटीस कित्याक मेळोंक ना शेतकऱ्यांक. शेतकऱ्यांक पयलीं नोटीस मेळोंक जाय आसली ना. तांकां ऑब्जेक्शन घालपाक मेळोंक जाय आसलें की आमी ह्या जाग्याचे टेनंट आसा शेतकरी आसा. सो आमचें आयकून तरी घ्या पयलीं. तुमी काम सुरू करच्या पयलीं ते आमचें आयकून कित्याक घेवंक ना सगळ्यांनी. सो हे आमी तुमच्या थ्रू मिडिया मार्फत सांगता की तुमी मातशें लक्ष सगळ्यां कडेन पावया की गोंयांत जितलें डिस्ट्रक्शन चल्लां तें आमी खंय तरी स्टॉप करूंक जाय. एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन आमकां नाका गोंयांत. थँक्यू. आणि सर ते आमचे तळे म्हणटा न्ही झरीचें उदक इतलें वक्ती आसा ना हांगा कसलो जर घावो जालो न्ही 2-3 फावटी न्हाल्या पुरो घावो तुजो ऑटोमॅटीक फकता. इतलें तुमकां आतां खूब पयस सकयल आसा हांकां वाट सुद्दां ना आमकां वचपाक. तर दाखयता इतले तळे आम्ही सोदीत काढून या न पळोवपाक तर जाय आता कितें कितें नाश करून जायला तो. इतले तळे बरे हांगाचे वचोंक मेळना. पावसाक वॉटरफॉल येदो ना आसता वचोंक मेळना. येदो वॉटरफॉल गोलान पावना. सकयल नाका गोलान पावल्या पुरो. झरी कडेन पावल्या पुरो वयर. वयर पावता. झरीचे वयर पावल्या पुरो. आता ते उदक वयता सगळे कॅनलाचे. तांकां सांगया पयलीं आमचे विशय कितें आहा ते आमचे प्रसंग कितें हाडलेलो आहा तो ताजे बाबतींत. आयज आमी हांगा कारापूर गांवांत जे येयल्या लोकांची व्यथा मांडपाक. ज्या लोकांच्या जाणट्यांनी पुर्वजांनी शेतां भाटां सांबाळ्ळीं काजू सांबाळे आयज हे पळय लोक जेन्ना वयर येवन पळयता तांकां शॉक बसला. तेंची हांगा जे कोण नाचणो लायतालो तें कॉन्क्रीटचो रोड जाल्लो आसा. कोण काजी लायतालो तें काजूच ना. आतां कोणी सांगली एक बरी मेडिसिनल प्लांट्स आसलेली पुणे ते कांयच दिसना. सगळें कॉन्क्रिटायझेशन जाल्लेलें आसा. हे डेव्हलपमेंट कोणा खातीर करता आयज. आमच्या गांवच्या भुमिपुत्रांक सायटीक काडून हे जर अशें डेव्हलपमेंट करून जर हेका जर तुमी डेव्हलपमेंट म्हणटा जाल्यार म्हाका दिसता गोंय एक वेगळ्या डायरेक्शनान वयता. आमी गोंयकार गोंया भायर मारलो वयतलो. आयज भुमिपुत्रांक आपली जमीन ना पळय. जे बाबडे हांगासर रोवन खाताले तांकां आयज पळय कांय ना. ते आमी तेंचे पेपर डॉक्युमेंटेशन चालू आसा पळोवप. कायदेशीर हेतून आमी ऑलरेडी प्रक्रिया सुरू केल्ली आसा. बट तेंची परिस्थिती पळय आयज कितें जाल्या ती. ह्या लोकांनी आपले हांगासर सगळे सर्वस्व दिल्लेले आसा जमिनीचेर आनी आयज ही जमिनी कोणाच्या घशान गेल्या. कोण कंट्रोल करता हे. जशें डॉक्टर स्वप्निलान सांगलें की हांगासर जे वॉटर सोर्सीस आसा ते वॉटर सोर्सीस रिजनल प्लॅनाचे नाच केल्ले आसा. म्हणजे पयर कुंड्याचो एक तो म्हाका दिसता ब्लॅक पॅन्थर सगळ्यांनी व्हायरल पळयलो. म्हाका दिसता ब्लॅक पॅन्थर हांगातलो आसतलो तो. तेज्या सकयल येयल्लो. हय बिबटो वाघ भोंवता. बिबटे वाघ हांगासर हे पावले बिल्डर्स पावले. तो बिबटे वाघ गांवांत पावलो. तो दिल्ली वचूं शकना न्ही. तो गांवांत येता. ती हो आता प्रॉब्लेम सुरू जाल्लो आसा आनी हेजो इम्पॅक्ट बिचोलेन न्ही हांगा सरवणा कारापूर डावन द लायन म्हणजे येणाऱ्या काळान जातलो. तुमी जस्ट इमॅजीन करा येदी व्हडली वास्ट एरिया जेन्ना रेजिडेन्शियल जातली जाल्यार हेजो सगळो वेस्ट जावं आनी कितें आतां खंय वतले. गांवांत येतलो. गांवच्या लोकांनी खपाचो. आनी लोक आयज सरकार म्हणटा शेतां करा. शेतां उरल्या खंय आतां तुमीच सांगात. पण आता तुम्ही पंचायतीन बी क्वेश्चन केल्ले की हेचे उदकाचे प्रोविजन लायटीचे प्रोविजन आसा काय ना. पंचायत जेन्ना परमिशन दिता तेन्ना हे तुम्ही ग्रामसभेक बी मांडून परमिशन घेतला ना. सर हे कोणाक खबरूच ना जाल्यार लोक कशे सांगतले. ग्रामसभेक उलयलो तुमी न्ही. ग्रामसभेक आमी ना हो मुद्दो मानलेलो आसा की तुमी प्रोजेक्ट दिल्लेलो आसा ना तेजे सगळे बाजू पळोवंक जाय. बेश्टच प्रोजेक्ट कसलो दिवपाचो नासता. सगळे तिचे रिसोर्सीस कितल्यो लागतले तेका. उदकाचे वेस्ट मॅनेजमेंट तुमी कशें करतले. ड्राय वेस्ट आसा आनी वेट वेस्ट आसा. ड्राय वेस्ट करपाक तुमकां सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट जायो.
या गावात तुम्ही इतलं 5,000 पॉप्युलेशन तुम्ही बसयतले आता हांगासर 1700+ युनिट्स तयार जातले हांगासर, त्याच्या जास्त ॲक्च्युली. ते 1700 युनिट म्हटल्यार 5,000 पॉप्युलेशन तुम्ही बसयतले हांगासर. ते 5,000 पॉप्युलेशनचे जे रिसोर्सीस लागतल्यो ते तुम्ही कशे मॅनेज करतले कळ्ळें. हे सगळें सांगलेलें आसा आमी तांकां. सो हे आमी तांकां सांगलां की मातशें लक्ष दवरा की हे तुम्ही जे काम केलां ते आमी एक्सेप्ट करिना. समथींग कॉल्ड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ विलेज. प्रत्येक विलेजीक एक कॅरिंग कॅपॅसिटी आसा बेस्ड ऑन द रिसोर्सीस. म्हाका दिसना की हांगा येदो व्हडलो प्रोजेक्ट हाडच्या पयलीं कारापूर सरवण पंचायतीचो वतीन हांगासर कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ विलेज स्टडी केला असो दिसना. ऑन वॉट बेजीस येदे व्हडले डिसिजन घेवन हांगा येदे कॉन्क्रिटायझेशन चालू आसा हेजो एक विचार करपाची गरज आसा प्रत्येकाक. आनी हांगासरली शेतां भाटां नश्ट करून कोणी सेटलमेंटान घातली आयज हो जाप विचारपाची गरज आसा. त्या खातीर हे आपले सगळे लोक आपापली शेतां पळयता जाल्यार कांयच ना हांगासर, कांयच मेळना. तुम्ही हांगासर तुम्ही पळोवंक शकता, कॅमेरा मूव करूं शकता कितें जालां पळय. खुबश्यो काजी आसलेल्यो हांगासर. सगळे आणून उडयले. आणि सर पयलींच कालची ग्रामसभा पयलींचे ग्राम जेन्ना ताका एनओसी दिवपाची आसली तेन्ना काही लोक गेल्ले, हांव वचोंक ना, लोक सांगता पुलीस फोर्स हाडले, जे कोण उलयता तांकां पुलीस भायर व्हरून ओडून काडटाले हय ग्रामसभेक. ही परिस्थिती हय. तुम्ही स्वतः त्यांच्या ग्रामस्थांच्या तोंडाच्यान ऐकले. आणि आता प्रत्येकान विचार करपाक हो प्रोजेक्ट हांगा जाय काय नाका हो प्रत्येकान विचार करपाची गरज आसा. स्वप्नील बाब, तुम्ही हांगा पावल्ले आसा. हां. तुम्ही हेचेर आमकां आनीक थोडें इन्फॉर्मेशन दिवचें. गोंयान जो ह्या प्रोजेक्टाक एडवर्टिजमेंट जो स्टार्ट जाल्लो पळय, दिल्ली रुलर्स ऑफ इंडिया नाव कॉन्कर्स गोवा पळय, हो तो प्रोजेक्ट. अक्षरशः तेंच्यांनी गोंय कॉन्कर केल्लेलें आहा. आनी हितून ब्रोकर म्हणटा तो विश्वजीत राणे, कित्याक त्या मनशान हो जागो त्या हेरिक्टराक लोदाक विकला. 1700 100-150 स्क्वेअर मिटराचे प्लॉट मारता. कायदो बदलून TCP एक्टान चेंजीस करून हो प्रोजेक्ट जावपाक जाय, दिल्लीकारांक फॅसिलिटीज क्रिएट जावपाक जाय म्हणून ह्या गरीब गांवच्या लोकांची जमनी काडला आनी तांकां दिल्लीवाल्यांक विकला. हो ब्रोकर मनीस. 1700 प्लॉट, तेज्या भायर आनीक बिल्डींग, मॅन मेड बीच कोणाक, आनी त्या गांवच्या लोकांक फटयता ते दिल्लीवाल्यांकूय फटयता. ह्या 5 स्टार प्रोजेक्ट आनी हे जेन्ना गांवचे लोक शेतकार आपली गोरवां बिरवां घेवन येतो, कोणी 5 स्टार खंयचे उरले. हांगा हेंकां फटयता तो फटयता, फटिंगपणां करता लोकां कडेन, गरीब लोकां कडेन. थंय दिल्लीवाल्यांक तांकां फटयता. म्हटल्यार केदो व्हडलो हो फटींग मनीस ठरता. आनी 1700 प्लॉट येता. हेंच्या पंचायतीचें नांव सुद्दां चेंज जावपाचें आहा. हेंचे पंचायत सद्याक सरवण कारापूर, तें नांव बदलून मागीर सरवण कारापूर लोधा पंचायत जातली. येदो व्हडलो प्रोजेक्ट जाल्लो आहा. 1700 प्लॉट्स, बिल्डींग, 4000 पॉप्युलेशन हांगाच वाडली. हेंचे गांवची जनसंख्या कितली आहा? 4000 वाडली. कितली आहा पॉप्युलेशन? 500 पासून ना आमची. तितली असते ना. 500 सुद्धा नसतली. मागीर 4000 कितले आमच्या वाड्या टोटल 5000 जर आसा हे गांवची पॉप्युलेशन. वाड्याची सांगता तुम्ही 500. वाड्याची 500 गांवची हय. तर 5000ची जर तुमची जनसंख्या आहा, पॉप्युलेशन आहा, हांगासरूच जर 5000 जाले जाल्यार मागीर तुमचो गांव तयार जालो हांगासर. पंचायत तेंची जाली. पंचायत मागीर तुमची सरवण कारापूर आनी लोधा पंचायत जाली. कर्टसी विश्वजीत राणे. ह्या येदो व्हडलो ब्रोकर हो गोंय सांबाळटलो. आपुणूय गोंय राखपाक भोंवता खंय असो. हे राखप गोंय. तुवें दिल्लीवाल्यांक घाण घातले गोंय. ही फटिंगपणां चल्लो अक्षरशः. ते एनवायरमेंट डिपार्टमेंट हेका EC एप्लिकेबल नाका, एनवायरमेंटल क्लियरन्साची गरज ना म्हणटा येदे व्हडल्या प्रोजेक्टाक. हे कसले एक्सपर्ट बसला. ह्या एक्सपर्ट हे लज हेंकां एक्सपर्ट म्हणून स्वताक घेवपाक. पूण सगळ्यान व्हडलो प्रश्न जाल्लो आयच्या दिसाक गोंय सरकार कोणाक लागून वावुरता? गोंयकारांक रस्त्यार हाडल्यात तुमी, दिल्लीवाल्यांक वावुरतात. स्वता वचान तेंची चाकरी करा बंगल्यांचेर, त्यांच्या लोकांक फणान घालतात. ते लज ह्या सरकाराक, ब्रोकर जनता पार्टीची सरकार. प्रोजेक्ट हाडले की लोकांक खंय सर्विस मेळटले. लोकांक आमच्या लोकांक मागीर तेंची आयदनां घासपाची काय म्हणटा. ना तेच्या बापायन सांगलो न्हू. हो उलयता. ना विषय खंय फळदेसाय उलयता. फळदेसाय खंय विश्वजीत राणेच्या बापायन तेन्ना सांगलेले गोंयचे लोक खंय संडास धुवपाक लंडनाक वयताले म्हणून तेजे चेड्यान आतां हांगाच फॅसिलिटी क्रिएट केल्या. गोंयच्या हांगाच धुया तेंचे संडास दिल्लीकारांचे. सर्वे नंबर 148 न्ही वडाची धाट म्हणून हे केला आनी सगळी 4,26,000 तेजेर हे केला. बाकीची आसली मळा ती खंय गेली सर?
4 लाख ती 148 हे सगळी जमीन एकूच हे कल्टिवेट केला. बाकीची शेताची हे ना न्ही 114 काळजा. उत्तर हांव दिवं शकना. उत्तर विश्वजीत राण्याक विचारपाचें पाहिजे तुम्ही. प्रश्न ताका घालपाचो आता आनी ह्या सरकाराक तर ते शेजारच्या कॉन्स्टिट्युन्सीन सीएम आसा ताका दिसना हे. सगळे आमच्या शेतामध्ये आता त्यांच्यानी रोड केला हे ते सगळे ते बिल्डिंगे रोयतात खंय हांगासर आता. तुम्ही पळयता हांगा कशें रॅम्पंट डिस्ट्रक्शन जाला आनी हांगा येदो व्हडलो प्रोजेक्ट येद्या धाकट्या गांवांत येता जेची कॅपॅसिटीज आसा 500 आनी 5000 लोक हांगा येता तेन्ना सगळी आमची गांवची वेवस्था कशी जातली सगळेच हालतले म्हणून हेच दाखोवपाक आमी हांगा प्रोजेक्ट दाखोवपाक आयिल्ले.